गावातल्या सगळ्या श्रीमंत वाड्याचे अंगण कायम हसण्याच्या व आवाजाने भरलेले असायचे. पहाटे कोंबड्याची बाग आणि त्यानंतर किचनमधून चुलीवरचा येणारा खमंग वास सगळ्या घरात पसरलेला असायचा. शारदाताई कायम बोलायच्या की मोठ्या घरातले सुख पण मोठे आणि दुःख पण मोठे, आणि सगळ्यात मोठं ओझं नात्यातले संतुलन बनवून ठेवणं. घरात 2 सुना होत्या, थोरली सून मनीषा आणि धाकटी सून आरती. आरती नवीनच लग्न करून या घरात आली होती. खूप साधी, सरळ, नाजूक, शिकलेली मुलगी होती. ती प्रेग्नेंट होती. तिचं माहेर पण खूप साधं आणि मध्यमवर्गीय होतं. तिचे वडील सरकारी शाळेत शिक्षक होते आणि तिची आई गृहिणी. साधारण वातावरणात आईवडिलांच्या प्रेमात लाडाने वाढलेल्या आरतीचा तिच्या माहेरावर खूप जीव होता. तिच्या नंदेचं प्रियाचं लग्न झालं होतं, पण बघावं तेव्हा ती माहेरात येऊन पडलेली असायची. प्रियाचा स्वभाव खूप रागीट आणि तिखट होता. ती सारखी तिच्या धाकट्या बहिणीला आरतीला टोचून बोलत असायची. दुपारची वेळ होती. सगळे लोक मिळून छान स्वादिष्ट जेवण खात होते. तेवढ्यात प्रिया हसत तिच्या बहिणीला म्हणाली, "बहिणी, तू तर गरोदर आहेस ना? मग तुला तर सगळ्यात जास्त जेवायला पाहिजे. पण राहू दे, तू तर चटणीसोबत पण खाऊ शकतेस. तुझ्या माहेरी तुला एवढे सगळे पदार्थ खायला थोडेच मिळत असतील." तिचे शब्द आरतीच्या मनात सुईसारखे टोचले. तिचे हात जागेवरच थांबले. तिच्या डोळ्यात पाणी आलं. शारदाताईंनी गोष्ट तिथेच थांबवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाल्या, "अगं प्रिया, असं बोलत नाहीत. सुनबाईच्या पोटात आपल्या घराचा वारस वाढत आहे. तू तिचं मन ठेवण्याऐवजी तिला टोमणे मारत आहेस." आईचं बोलणं ऐकून प्रिया म्हणाली, "आई, मी तर चेष्टा करत होते. तू तर कारण नसताना गोष्ट मोठी करत असतेस." घरातलं वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला गेला, पण आरतीच्या मनावर खूप मोठी जखम झाली होती. नंदेचे टोमणे ऐकून आरती शांत बसली. ती काहीच बोलली नाही, पण मन आतून पूर्णपणे तुटलं होतं. ती तिच्या नंदेला उलट उत्तर देऊ शकली नसती, पण तिच्यावर असलेल्या संस्कारांमुळे ती गप्प बसली होती. त्या दिवशी जेव्हा सगळे लोक झोपले होते, आरती तिच्या खोलीत बेडवर पडली आणि उशीवर डोकं ठेवताच डोळ्यातून पाणी यायला लागलं. ती विचार करायला लागली की खरंच माझं माहेर गरीब आहे, मी या घराचे योग्य नाही. आईने तर कायम शिकवलं आहे की सासरी सून बनून सासरचे घर स्वर्ग बनव, पण इथे तर रोज रोज टोमणे ऐकायला लागतात. पोटावर हात फिरवत पोटात असलेल्या बाळाशी मनातल्या मनात बोलली, "बाळा, तू या जगात लवकर ये आणि आल्यावर तुझ्या आईला या एकटेपणातून मोकळं कर." पहाटे सासूबाईंनी आवाज दिला, "आरती, सूनबाई, आज लवकर तयार हो. आज आपल्याला शेतात काम करायला जायचं आहे." सासूचा आवाज ऐकून आरती हळूहळू तयार होऊन बाहेर आली. प्रिया परत तिला मनाला लागेल असं बोलत म्हणाली, "अरे वा वहिनी, तू तर खूप नटून थटून आली आहेस. तुझ्याकडे बघून असं वाटत आहे की कुठल्या तरी मोठ्या खानदानाची राणी आहेस. माहेरी तर एवढ्या बांगड्या पण तुझ्या नशिबात नसतील." हे ऐकून तिची आई परत मुली ओरडत म्हणाली, "प्रिया, बस कर, आता पुरे झालं. वहिनीची चेष्टा करायला चांगलं वाटतं, पण रोज रोज टोमणे ऐकायला नाही." पण प्रियाचं हसू थांबतच कुठं होतं. ती म्हणाली, "आई, मी तर मस्ती करत होते. तूच तर बोलत असतेस की हसून खेळून घरातलं वातावरण हलकं ठेवायला पाहिजे." नंदेच्या बोलण्याने आरतीचं मन परत भारी झालं. तिला भरून आलं. ती विचार करायला लागली की खरंच ही मस्ती होती की कायमचे सत्य बनणार होते. त्या दिवशी आरती दुपारी अंगणात बसली होती. अचानक तिला तिच्या माहेरची आठवण आली. तिच्या माहेरी छोटंसं किचन होतं. एक चूल होती, पण तिची आई स्वतःच्या हाताने प्रेमाने काहीही बनवू दे, त्यात आईचं प्रेम आणि चव दोन्ही होतं. तिला आठवलं की कशी आई तिला म्हणायची, "बाळा, तू सून बनवून जिथे पण जाशील, तुला तुझ्या प्रेमाने सगळ्यांची मनं जिंकायची आहेत. मग तुला टोमणे मिळू दे किंवा सन्मान, तू गप्प बसून नात्यांना सांभाळ." हे आठवून आरतीचे डोळे अश्रूंनी भरून आले. तिला असं वाटलं की तिची आई समोर उभी राहून तिला हे सगळं सांगत आहे. "आरती बाळा, सहन कर. वेळेसोबत सगळं काही बदलेल." त्या दिवशी रात्री घरी एक पाहुणा आला. ते होते आरतीचे वडील शंकरराव. ते त्यांच्या मुलीची हालहवा बघायला तिची विचारपूस करायला आले होते. जसा त्यांनी पाय वाढत ठेवला, प्रिया तिखट स्वरात म्हणाली, "काका, तुम्ही तर कधी येत पण नाहीत. असं वाटत आहे की तुमच्याजवळ तुमच्या मुलीची विचारपूस करण्याची पण जरासुद्धा वेळ नाही. काय इथे यायला तुमची असुविधा होते?" शंकरराव हसत म्हणाले, "माझ्या मुलीच्या आनंदात माझा आनंद आहे.
मी तर फक्त इथे हे बघायला आलो आहे की माझी मुलगी ठीक आहे का नाही. वडिलांना आलेलं बघून आरती पळत वडिलांच्या गळ्यात जाऊन पडली. तिचे डोळे पाण्याने भरले होते, पण ती तिच्या बाबांना काही बोलली नाही. संध्याकाळची वेळ होती. अंगणात मातीचा वास पसरला होता. तिचे बाबा अंगणात खाटेवर बसले होते, पण त्यांची नजर सारखी सारखी मुलीकडे जात होती. मुलीला बघून त्यांना आनंद पण होत होता आणि तिची काळजी पण वाटत होती. आरती बाबांकडे बघून हसत होती, पण वडिलांच्या डोळ्यांना तिच्या चेहऱ्यावरचे भाव दिसत होते. मुलीच्या डोळ्याच्या खाली काळे व डाग पडले होते. चेहऱ्यावर थकवा आणि ओठांवर दबलेलं दुःख सगळं त्यांच्या नजरेतून लपलं नाही. प्रिया सारखी सारखी येता जाता टोमणे मारत होती. कधी म्हणायची, वहिनी तर आता मोठ्या घरची सून बनली आहे, मग माहेरच्या लोकांकडून कशाला आशा करायची. कधी म्हणायची, काका तुमच्या घरी एवढ्या सुखसुविधा कुठे असतील, माझ्या वहिनीला इथेच नीट राहायला पाहिजे. प्रियाचं बोलणं ऐकून शंकररावांचे मन हळहळून उठले. त्यांना त्यांच्या परिस्थितीची जाणीव होती आणि त्यांना हे पण समजत होतं की इथे मुलीला टोमणे ऐकून घ्यायला लागत असणार. जेव्हा आरतीचे बाबा परत गेले तेव्हा आरती त्यांना सोडायला दारापर्यंत गेली आणि हळू आवाजात म्हणाली, बाबा तुम्ही काळजी करू नका, मी एकदम ठीक आहे. पण तिच्या डोळ्यातून पाणी खाली पडलं. तिच्या वडिलांनी तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाले, बाळा सुख दुःख प्रत्येक घरात येत जात असतात, पण तू हिंमत सोडू नकोस. तुझ्या पोटात जे बाळ वाढत आहे तेच तुझी सगळ्यात मोठी ताकद बनेल. आरतीने डोळे पुसले आणि मान हलवली. प्रियांच्या टोमण्यांचा परिणाम हळूहळू सगळ्या घरातल्या लोकांना दिसायला लागला. थोरली सून मनीषा पण परेशान राहायला लागली. ती सारखी विचार करायची की प्रियाताई सारख्या सारख्या आरतीला कमीपणा दाखवत असतात. या घरची मुलगी असून पण नाती बिघडवायच्या मागे लागले आहेत. कधी कधी ती तिच्या नंदेला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असायची की प्रियाताई आरती गरोदर आहे, तिला अशा अवस्थेत खुश ठेवायला पाहिजे. पण प्रिया आकडून म्हणायची, अगं मनीषा वहिनी, मी तर फक्त खरं बोलत आहे. काय झालं मी बोलले म्हणून की आरती वहिनीच्या माहेरी सुखसुविधा नाही आहेत, पण हे तर खरं आहे ना, आणि खरे बोलणे चुकीचं आहे का. गरोदरपणातले तिचे महिने भरत आले होते. शरीर भारी झालं होतं आणि मन पण. एकीकडे नंदेचे टोमणे आणि दुसरीकडे गरोदरपणाचा थकवा. आरती आतल्या आत तुटत चालली होती. रात्री जेव्हा सगळे झोपलेले असायचे तेव्हा आरती उठून अंगणात एका कोपऱ्यात जाऊन एकटक आभाळाकडे बघत बसायची आणि चांदण्यांना बघत विचार करत असायची की माझं आयुष्य पण या चांदण्यांसारखं चमकलं असतं. इथे तर प्रत्येक दिवशी फक्त टोमण्यांचा अंधार असतो. एक दिवस जेव्हा घरात पाहुणे आले होते तेव्हा प्रियाने सगळ्या पाहुण्यांच्या समोर आरतीला परत तोच टोमणा मारला. अरे माझी वहिनी तर चटणीसोबत पण खाऊ शकते, तिला माहेरी कुठे एवढं सगळं खायला मिळत असेल. पाहुण्यांच्या समोर आरतीने लाजेने मान खाली घातली. तिला असं वाटलं की तिची इज्जत कोणीतरी लुबाडली आहे. आता मात्र शारदाताईंची सहनशक्ती संपली. त्या सगळ्या पाहुण्यांच्या समोर स्वतःच्या मुलीवर ओरडल्या आणि म्हणाल्या, प्रिया बस आता खूप झालं. तू या घरची मुलगी असून तुझ्या वहिनीला खाली मान घालायला लावत आहेस. आता परत जर तू तुझ्या वहिनीला टोमणे मारलेस तर मग बघ, तुझ्या या घरात कुणीही इज्जत करणार नाही. आईचं बोलणं ऐकून प्रिया गप्प बसली, पण तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. आरतीला 7वा महिना लागला होता. आता तिला जरा जास्तच थकवा जाणवायला लागला होता. चालणं फिरणं अवघड व्हायला लागलं होतं. तरी पण घरातले काम करायला लागतच होते. एक दिवस सकाळी जेव्हा ती किचनमध्ये पीठ मळत होती तेव्हा तिला अचानक चक्कर आली. तेवढ्यात तिची थोरली जाऊ पळत किचनमध्ये आली आणि म्हणाली, आरती तू जाऊन आराम कर, मी किचनमधलं काम बघते. पण अगदी त्याच वेळी प्रिया किचनमध्ये आली आणि ती तिला टोमणा मारत म्हणाली, अरे वा वहिनी, अजून बाळ पण आलं नाही आणि तू आत्तापासूनच नखरे करायला लागलीस. ही घरातली कामं पण करू शकत नाहीस का. खरं बोलू का, या सगळ्या सवयी तुला माहेरी लागलेल्या असतील. नंदेचं बोलणं ऐकून आरतीला तिला खूप काही ऐकवायचं होतं, पण तिच्या घशातून आवाजच बाहेर येत नव्हता. तिच्या सासूला यावेळी मुलीचं बोलणं सहन झालं नाही. त्या मोठ्या आवाजात ओरडत म्हणाल्या, प्रिया तुला कुठलाच हक्क नाही की तू सुनबाईला टोमणे मारशील. ही गरोदर आहे, तू स्वतः आई बनली आहेस, तरी पण एका बाईचा त्रास तुला दिसत नाही. तुला लाज वाटायला पाहिजे. प्रिया रागात फणफणत म्हणाली,
आई, तू तर प्रत्येक वेळी आरती वहिनीची बाजू घेत असतेस. मी तर फक्त खरं बोलत आहे. जर ती येताना माहेरातून खूप काही घेऊन आली असती तर इथे एवढी मुश्किल झाली नसती. मुलीच्या बोलण्याने शारदाताईंचा चेहरा रागाने खूप लाल झाला. त्या रागात म्हणाल्या, प्रिया आता गप्प बस. माहेरातून सून सामान घेऊन येत नाही तर संस्कार घेऊन येते आणि आरतीने या घराला पूर्णपणे तिचं मानलं आहे. हेच आमच्यासाठी खूप आहे. त्या रात्री आरती एकटीच अंगणात बसली होती आणि पोटावर हात फिरवत विचार करायला लागली की माझ्या बाळाला पण हे सगळे टोमणे ऐकायला लागणार का? माझ्या बाळाला पण त्याच्या आजी आजोबांच्या गरिबीचे टोमणे ऐकून घ्यायला लागणार का? तिचे डोळे भरून आले. पण त्याच वेळी आतून एक नवीन आशा जागी झाली. तिने मनाशी पक्क ठरवलं की तिच्या बाळाला टोमण्यांचा शिकार होऊ देणार नाही. मी त्याला असं आयुष्य देईन की त्याला कोणी माझ्या माहेरच्या गरिबीची जाणीव होऊ देणार नाही. काही दिवसांनी गावात एक सामाजिक कार्यक्रम ठेवला होता. घरातले सगळे लोक तिथे गेले होते. तिथे गावातले सगळे लोक पाहुणे जमा झाले होते. तिथं कोणीतरी आरतीची प्रशंसा केली. कोणीतरी म्हणाले, शारदाताई, तुमची धाकटी सून खूप साधी आणि संस्कारी आहे. ही तुमच्या घराची इज्जत आहे. तेवढ्यात तिथे पण प्रिया हसत टोमणा मारत म्हणाली, हो हो, संस्कारी तर आहेच, पण हिच्या माहेराची कुठे इज्जत आहे? तिथे डाळ भात आणि चटणी यावर यांचं घर चालतं. प्रियाचं बोलणं ऐकून सगळे लोक काही वेळ शांत झाले. वातावरण खूप तणावग्रस्त झालं. आरतीचा चेहरा रागाने लाल झाला. तिच्या डोळ्यात पाणी होतं. तेवढ्यात तिची सासू उठून उभी राहिली आणि सगळ्यांच्या समोर म्हणाल्या, इथून पुढे जर माझ्या मुलीने माझ्या सुनेच्या माहेराबद्दल टोमणा मारला तर माझ्यासारखं वाईट दुसरं कोणीच नसेल. सुनबाई माझ्या घरची लक्ष्मी आहे. तिचं माहेर कसे पण असू दे, पण या घरात तिचा मान सन्मान सगळ्यात वर आहे. हे ऐकून सगळे लोक दंग राहिले. आईचं बोलणं ऐकून प्रियाचा चेहरा उतरला. ती गपगुमान खाली बसली. आरतीला आता 9वा महिना चालू झाला. आता घरात सगळे सावधान होते की कधी पण बाळ जन्माला येईल. तिची सासू तिची खूप काळजी घेत होती, पण प्रिया अजून पण पहिल्यासारखीच वागत होती. कधी म्हणायची, वहिनी, तू तर काहीच काम करत नाहीस, नुसती महाराणीसारखी बसलेली असतेस. तर कधी म्हणायची, जर तू तुझ्या माहेरी असतीस तर तुझी एवढी काळजी कुणी घेतली असती का? हे सगळं ऐकून पण आरती गप्प बसत असायची. तिला समजलं होतं की तिच्या नंदेच्या तोंडात कधीच चांगलं येणार नाही. एक रात्री अचानक आरतीच्या पोटात दुखायला लागलं. घरात नुसती पळापळ सुरू झाली. तिच्या सासूने लगेच गावातल्या डिलिव्हरी करणाऱ्या बाईला घरी बोलावलं. सगळे टेन्शनमध्ये होते. प्रिया अंगणात उभी होती, पण ती खूप घाबरलेली होती. ती हळू आवाजात तिच्या आईला म्हणाली, आई, कुठे काही गडबड होऊ नये. आपल्या खानदानाची इज्जत रस्त्यावर येईल. तिच्या आई रागात तिखट स्वरात म्हणाली, इज्जत टोमण्यांनी नाही तर सुनेची व्यवस्थित डिलेव्हरी झाल्यावर, ती सही सलामत राहिल्यावर वाचत असते. जर तुला मदत करायची असेल तर गरम पाणी करून घेऊन ये. रात्रभर आरती त्रासात विवळत होती. सगळ्यांच्या नजरा आरतीवर टिकल्या होत्या. ती डिलेव्हरी करणारी बाई म्हणाली, बाळ थोडं अडचणीत आहे, पण काळजी करू नका, सगळं ठीक होईल. शेवटी सकाळ होता होता घरात बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकायला आला. आरतीने एका मुलाला जन्म दिला होता. सगळ्या घरात आनंदाचं वातावरण पसरलं होतं. तिच्या सासूच्या डोळ्यातून आनंदाचे पाणी यायला लागले. त्या आरतीला म्हणाल्या, सूनबाई, तू माझ्या घराला वारस दिलास. थोरली सून पण आनंदाने हसत म्हणाली, आई, बघितले का, बाळ किती गोड आणि गोंडस आहे. प्रिया बाळाला बघत होती. त्याचे ओठ तर हसण्याचा प्रयत्न करत आहेत, पण डोळ्यात एक विचित्र भाव होता. बहुतेक तिला तिच्या टोमण्यांची आठवण येत होती. तिच्या मनात अपराधीपणाचा भाव होता. रोज ती ज्या वहिनीला मनाला लागणारे शब्द टोचून बोलत होती, ती सून आज घरची शान बनली होती. बाळाला उचलून कुशीत घेत शारदाताई सगळ्यांच्या समोर म्हणाल्या, इथून पुढे या बाळाच्या समोर जर सुनबाईला तिच्या माहेराबद्दल कोणी टोमणा मारला तर हे समजू नका की मी गप्प बसेन. सगळं शांतपणे सहन करेन. सुनबाई या घरची इज्जत आहे आणि तिचं माहेर पण आमचं आपलं आहे. सगळे लोक मान खाली घालून उभे होते. सासूचे बोलणे ऐकून आरतीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं, पण यावेळी ते अश्रू दुःखाचे नव्हते तर आनंदाचे होते.
रात्री सगळे झोपल्यानंतर आरती तिच्या मुलाला मांडीवर घेऊन बसली होती. ती हळू आवाजात तिच्या बाळाला म्हणाली, बाळा, तू माझी खरी ताकद आहेस. तुझ्यासाठी मी हे सगळं सहन करायला तयार आहे, पण तुला कधी कुणाचे टोमणे ऐकायला लागणार नाहीत. मी तुला असा माणूस बनवेन की लोक तुझ्या संस्काराची प्रशंसा करतील, तुझी प्रशंसा करतील. तिच्या डोळ्यात दृढ निश्चय होता. बाळाच्या जन्मानंतर घरातले वातावरण बदलायला लागलं. अंगणात आता रोज सकाळी त्या बाळाच्या रडण्याचा, खेळण्याचा आवाज ऐकू यायला लागला. आरतीचा थकवा, तिचा त्रास सगळं काही संपायला लागलं. शारदाताई प्रत्येकाला सांगत असत, माझ्या घरात लक्ष्मी आली आहे. सूनबाईने मला सगळ्यात मोठं सुख दिलं आहे. प्रिया जेव्हा कधी बाळाला बघायची, तिचं मन भरून यायचं. ती मनात विचार करायची की मी कितीतरी वेळा बहिणीला तिच्या माहेरच्या गरीबबद्दल टोमणे मारले होते, पण ही बाई प्रत्येक वेळी शांत बसली होती. पण आज हिने माझ्या भावाच्या घराला जीवदान दिलं आहे. एक दिवस प्रिया त्या बाळाला खुशी देऊन रडत होती. ते बघून आरतीने हैराण होऊन तिच्या नंदीला विचारलं, ताई, तुम्हाला रडायला काय झालं? प्रिया म्हणाली, वहिनी, मी खूप वाईट आहे. मी प्रत्येक वेळी तुला टोमणे मारत होते, तुझ्या माहेरच्या गरिबीची चेष्टा केली, पण तू कधीच रागवली नाहीस. आज मला असं वाटत आहे की तू माझ्यापेक्षा खूप मोठी आहेस. मी खूप छोटी सिद्ध झाले आहे. आरती हळूच हसली आणि म्हणाली, प्रियाताई, नाती टोमण्याने कधीच तुटत नाहीत. जर मन लावून सांभाळली तर ते अजून मजबूत होतात. तुम्ही जे काही बोलत होता ते मी कधीच मनावर घेतलं नाही, कारण माझ्या आईने मला शिकवलं होतं की जर घरातली नाती टिकवायची असतील तर काही वेळा गप्प बसणं पण खूप गरजेचं असतं. वहिनीचं बोलणं ऐकून प्रिया हमसून हमसून रडायला लागली. तिने आरतीचे पाय पकडून माफी मागितली. म्हणाली, वहिनी, मला माफ कर. तसे आरतीने तिला मिठी मारली आणि म्हणाली, ताई, माफी कसली मागत आहात? आता सगळं झालं गेलं विसरून जा. दिवस पुढे निघून जात होते. बाळासोबत घरात सुख, आनंद परत आलं होतं. प्रिया आता पूर्णपणे बदलली होती. ती आरतीला प्रत्येक कामात मदत करत होती. जेव्हा कोणी पाहुणा किंवा गावातले लोक आरतीच्या माहेराचा विषय काढायचे, तेव्हा सगळ्यात अगोदर प्रिया बोलत असायची, माझ्या बहिणीचं माहेर कसं पण असू द्या, पण तिथून आलेल्या संस्काराची दौलत खूप मोठी आहे. हे ऐकून लोक हैराण होऊन जायचे. शारदाताई गर्वाने हसायच्या आणि म्हणायच्या, बघितलं का, वेळ कशी माणसाला बदलत असते. काही महिन्यानंतर आरतीच्या बाळाचं बारसं होतं. गावातले सगळे लोक, पाहुणे जमा झाले होते. आरतीने तिच्या मुलाला हातात उचलून घेतलं आणि म्हणाली, माझ्या बाळाचं नाव आरव आहे. याचा अर्थ शांत आणि मनातून विचार करणारा. माझी अशी इच्छा आहे की माझा मुलगा आयुष्यात नात्यांना वाचवणारा, त्यांना मानसन्मान देणारा, त्यांची इज्जत जपणारा बनावा. सगळे लोक टाळ्या वाजवत म्हणाले, खूप छान नाव ठेवलं ही मुलाचं. प्रिया पुढे आली आणि बाळाच्या कपाळावर पप्पी घेत म्हणाली, आजपासून हा फक्त बहिणींचा मुलगा नसून माझा पण आहे. मी याला जगाच्या टोमण्यांपासून वाचवणार आहे. वेळेसोबत घरातली सगळी नाती बदलली. ज्या नंदेने कधी तिच्या बहिणीला टोमणे मारून मारून रडवलं होतं, तीच नणंद आज तिची ढाल बनून तिच्या पुढे उभी होती. आरतीने हे सिद्ध केलं होतं की आपुलकी, सहनशीलता आणि प्रेमाने सगळ्यात कडू नाती पण गोड बनवू शकतात. शारदाताई सारख्या बोलायच्या की घर तेच खुश असतं ज्या घरात सगळ्या बायका मिळून मिसळून प्रेमाने एकत्र राहतात. टोमणे कधी नाती जोडत नाहीत, तर फक्त प्रेम आणि आपुलकी नाती जोडतात.